सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ आयटक संलग्न आमचं अंगणवाडी संघटना आहे। सातारा जिल्ह्याची नागरीची जिल्हा अध्यक्ष मी आहे। माझे नाव वर्षा पवार आहे। आम्हाला 1-2-3 दिवस झालं पूर्व प्राथमिक माहिती नसताना सुद्धा आम्हाला BLO सहाय्यक म्हणून ऑर्डरी आल्या आणि ऑर्डरी रविवारी आल्या। अचानक फोन आले आणि लगेच सोमवारी सकाळी 12 वाजता आम्हाला ऑर्डर न्यायला बोलवलं। 12ला नेलं आणि दुपारी लगेच 3 वाजता प्रशिक्षण होतं। सगळ्यात महत्त्वाचं BLO सहाय्यक म्हणून हे अंगणवाडी सेविकेला जे त्यांनी लादलेलं आहे ते माझ्या म्हणणे चुकीचं आहे। कारण कसं आहे, एक तर आमची अंगणवाडी आहे, अंगणवाडीमध्ये छोटे लहान मुलं सांभाळायचे काम असतं आम्हाला, तिथं पटाचा प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी गोष्ट शासकीय बोलायची तर आम्हाला आत्ताच आदिती तटकरे मॅडमनी आमच्या मंत्र्यांनी शाळाबाह्य काम करायचं नाही असं आमच्याकडे पत्र आहे किंवा ते सर्व हे पत्र त्यांना पोचवलेलं आहे। तरी पण त्यांनी आम्हाला सक्तीनं हे काम करा म्हणून असं सांगितलेलं आहे। आता महत्त्वाचा प्रॉब्लेम ज्यांना करणं शक्य आहे त्या महिला करतील, पण ज्यांना प्रॉब्लेम आहेत, ज्यांना दुपारनंतर त्यांच्या पोटाचं हे भरण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी दुपारी कामं करायला लागतात, महिला एकट्याला आहेत, अशा अनेक प्रॉब्लेम आहेत, घर भागवायला लागते, तर हे 10-12 हजार रुपये आपण तुटपुंज मानधन आहे, त्या तुटपुंज मानधनामध्ये जमत नसल्यामुळे दुपारी दुसरं कामं महिला करत असतात। मग आता हे 11 ते 4 पर्यंत हे जर काम करायचं SRAचं, तर त्या महिलांनी ती कामं कशी करायची त्याबद्दल एक आमची शंका आहे। आणि ह्या सर्व आलेल्या महिला याच्यामध्ये वयस्कर महिला आहेत की त्या आता रिटायर होणार आहेत, त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकतर आमचं ICDचं रिटायरमेंटच उशीर असल्यामुळे त्या महिलांना जमत नाही, पण शेवटी नाईलाज असल्यामुळे घर चालवायचं असल्यामुळे त्या काम करतात। त्यामुळे त्यांना गुडघ्यांचं दुखणे आहेत, अतिशय दुखणे आहेत, तरीसुद्धा त्या अंगणवाडीत काम करतात। ते काम करत असताना हे सहाय्यक BLOचं काम कसं करतील त्यामुळे तशाही महिला आहेत। दुसरी गोष्ट दुपारच्या कामाला त्यांना जायचं आहे, त्यामुळे तेही त्यांना शक्य नाही। मग असे अनेक प्रॉब्लेम आहेत। अशा अनेक प्रॉब्लेम नसल्यामुळे ह्या आज आपल्या इथं सर्व महिला अशा प्रॉब्लेममधल्याच महिला आज इथं आपल्या इथं आलेल्या आहेत आणि आम्ही कलेक्टरांना आणि निवडणूक सहाय्यक अधिकारी साहेबांना सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्याशी व्यवस्थित बातचीत केलेली आहे। धन्यवाद। मी प्रिया निलेश नावडकर, अंगणवाडी सेविका गोडवली। आम्ही आज इथं ऑफिसमध्ये विनंती अर्ज द्यायला आलेलो आहोत की आम्हाला सहाय्यक BLOचं काम करणं शक्य नाही। अशा काही बऱ्याच महिला आहेत की ज्या आता या मॅडमनी जसं सांगितलं की ज्यांना 13,500च्या पगारामध्ये त्यांचं घर चालत नाही, त्या 3 नंतर दुसरं काम करून आपल्या मुलांचं आपलं घरदार सांभाळतात, उदरनिर्वाह करतात, एकल महिला, त्यांना ह्या कामाची जबरदस्ती शासनाने करू नये ही आमची कळकळीची विनंती आहे शासनाला। माझं नाव तेजश्री विनोद सावंत, अंगणवाडी क्रमांक 67 तारेका समाजामध्ये। मला इतकी कळकळीची शासनाला विनंती आहे की ही BLOचं काम आमच्याशी लादूच नाही। ऑलरेडी आमची कामं अंगणवाडीची जास्त आहेत, आम्हाला कॉल आणि दरवेळेला काही ना काही नवीन आपल्या योजना आमच्याकडे राबवल्या जातातच। त्या योजनांकडे बघायचं की BLOचं काम करायचं आणि टायमिंग पण 10 ते 4, आमचं अंगणवाडीचं टायमिंग पण तेच आहे। ते काम करायचं, अंगणवाडीचं काम करायचं की BLOचं काम करायचं। आमची एवढी कळकळीची विनंती की BLOचं काम आमच्या अंगणवाडी सेविकांवर लादू नये, एवढं स्पष्ट म्हणणार मला सगळ्यांनी। अंगणवाडी क्रमांक 58 करंजी सातारा। मी अंगणवाडीत कार्यरत आहे आणि ही आता आम्हाला जी BLOची कामं वगैरे काय आता आहेत ती आमच्याच्यानं काय होणार पण नाहीत आणि आम्हाला ऑलरेडी बाहेरची कामं, ती फेस कॅप्चर, ही इतकी कामं आहेत आम्हाला की त्या कामातनं आम्हाला श्वास घ्यायला मिळत नाही, जेवणसुद्धा मिळत नाही। आम्हाला त्याच्यामुळे BPची गोळीसुद्धा लागलेली आहे। मग ती कोण आम्ही सहन करणार? आपलं अंगणवाडी आम्ही अंगणवाडी करतो का तर आमची मजबुरी आहे।